गेली 4 दशक माजी मंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये थिरावलेले होते आणि काही दिवसापूर्वी त्यांचा भाजपात प्रवेश झाला। या भाजप प्रवेशमुळे नांदेडकरांमध्ये मोठी लाट पसरलेली आहे अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये। अशोक चव्हाण हे भाजपात जायला नाही पाहिजे होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। तुम्ही काय सांगाल की अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय आणि आज नांदेडकरांना काय वाटतं? अशोकराव चव्हाण भाजपात प्रवेश करून पुन्हा एकदा सिद्ध करून टाकले की ते किती सेक्युलर आहे। 38-40 वर्षापासून ज्यांनी एक सेक्युलरिझमची गोष्ट केली आणि 38 वर्षापासून मला वाटते की 1987ला त्यांनी सगळ्यात अगोदर लोकसभाला निवडून गेले। तर 40 वर्षापासून जे आपण किती सेक्युलर आहे म्हणून ते सेक्युलर लोकांचे जे मतं घेतले, अल्पसंख्याकांचे मतं घेतले, दलितांचे मतं घेतले, मुस्लिम जे समाज आहे, आज नांदेडमध्ये जे मुस्लिम समाज आहे महानगरपालिकेमध्ये जवळपास 33% मुस्लिम समाज आहे, दलित समाज 19% आहे। तर हे जे मतं त्यांनी घेऊन ज्यांना धोका दिला, तर हे मला असं वाटते की जे नांदेडकर आहे, जे मराठवाड्यातले त्यांचे समर्थक आहे, त्यांचे मतदार आहे, महाराष्ट्रातले त्यांचे जे समर्थक आहे, मतदार आहे, ते त्यांनी अशोकरावांना आपली जागा दाखवतील हे त्यांना माहीत झालं, म्हणूनच त्यांनी ते राज्यसभेची एक मार्ग काढला आणि राज्यसभेमधून जाऊन बसले। कारण मला असं वाटतं की त्यांना माहीत होतं की आपण जर अशा परिस्थितीत निवडणुकीच्या समोर गेलो तर निश्चितच आपला पराभव एकदम पक्का आहे, म्हणूनच ते राज्यसभेवर निवडून गेले। आज नांदेड जिल्ह्याची नगरपालिकेची निवडणूक असू द्या की महानगरपालिकेची निवडणूक असू द्या, जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या की विधानसभेची, लोकसभेची, सगळ्या निवडणुकांमध्ये अशोकरावांना दलित समाज आणि मुस्लिम समाज भरभरून त्यांना साथ दिला आणि मला असं वाटते की ते दलित समाज आणि मुस्लिम समाज आणि सेक्युलर लोकांना आज अशोकरावांनी धोका दिलेला आहे। सेक्युलर लोकांना अशोकरावांनी धोका दिलेला आहे। मुस्लिम असतील, बौद्ध असतील, या समाजाला धोका दिलेला आहे अशोकरावांनी असं म्हणणं आहे। काय सांगाल? महानगरपालिकेमध्ये जवळपास 22 नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत आणि 14 नगरसेवक आंबेडकरवादी विचाराचे आहेत। काय सांगाल? नांदेड़ के लोगों ने जो अशोकराव पर विश्वास जताया था, नांदेड़ की तमाम ही सेकुलर जनता ने अशोकराव को एक सेकुलर लीडर मानकर अपना वोट उन्हें भर भर कर प्यार, अपना प्रेम दिया। नांदेड़ की महानगरपालिका अशोकराव के हाथ में दी, लेकिन अशोकराव ने नांदेड़ की तमाम ही जनता का विश्वासघात करते हुए आज उन्होंने नांदेड़ के लोगों को, नांदेड़ की अवाम को, नांदेड़करों को धोखा देकर आज भाजपा में सिर्फ और सिर्फ अपने स्वार्थ के लिए उन्होंने भाजपा में प्रवेश किया, जिसकी वजह से आज नांदेड़ के लोगों का, नांदेड़ के लोग गम और गुस्से का इजहार कर रही है। और नांदेड़ के लोग, मेरा ऐसा मत है कि आने वाले दिनों में जो भी इलेक्शन, जो भी निवडणूक होंगे, वो नांदेड़ की अवाम अशोकराव चौहान का वोट के ज़रिए से उनको उनकी जगह बताएंगे और उसका जवाब उनको देने के लिए नांदेड़ की अवाम तैयार है। मतलब तुमचं म्हणणं असं आहे की यानंतर अशोक चव्हाण हे निवडणूक लढवतील, मात्र ते निवडून येणार नाही? ते आता विधानसभावर गेलेले आहे, राज्यसभावर गेलेले आहे, पण त्यांचे काही जे नातेवाईक वगैरे ते जे या निवडणूकमध्ये उभे राहणार आहे, ते त्यांना त्यांची जागा यांचे नांदेडकर दाखवणार आहे। अशोक चव्हाण यांचे जे नातेवाईक असतील हे जर निवडणुकीत उभा टाकले तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असं म्हणतात। मग आता अशोक चव्हाण यांच्या कन्या ज्या आहेत ते भोकर विधानसभा मतदारसंघामधून कदाचित निवडणूक लढवणार आहेत। मग तिथं लोकांचा विरोध होईल का? बराबर विरोध होगा। अशोक चव्हाण साहब ने जो नांदेड़ की जनता को धोखा देने का काम किया है, अशोकराव चव्हाण साहब जो मैले हो गए थे, भाजपा नाम की एक वॉशिंग मशीन में जाने का उन्होंने काम किया है। हमारे देश में भाजपा नाम की एक ऐसी वॉशिंग मशीन है, जितने भी मोटे नेता, जो बड़े नेता घोटाला करते हैं, वो भाजपा नाम की वॉशिंग मशीन में जाते हैं और क्लियर हो जाते हैं। फडणवीस साहब ने कहा था कि अशोक चव्हाण लीडर नहीं डीलर है। हमारे पंतप्रधान मोदी जी ने कहा था कि अशोक चव्हाण आदर्श बाबू एक आदर्श घोटाला है, घोटाले वाले हैं। जब लीडर नहीं डीलर आए तो आपने भाजपा में उनका प्रवेश क्यों किया? अशोक चव्हाण साहब ने जो नांदेड़ की तमाम जनता को धोखा दिया है, अशोक चव्हाण साहब होने दो या उनके परिवार का कोई भी व्यक्ति इलेक्शन लड़ने दो, नांदेड़ की जनता निवडणूक का लोकसभा होने दो,
विधानसभा होने दो, महानगर पालिका होने दो, अशोक चव्हाण साहब को वोट के जरिए नांदेड़ की जनता बराबर उनको जवाब देगी और उनका बहिष्कार करेगी। नांदेडची जनता अशोक चव्हाणांना नक्की जागा दाखवेल असं म्हणतायत। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत शेख मौलाजी, काय सांगाल की अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, नांदेडच्या जनतेचं म्हणणं आहे की नांदेडच्या जनतेला अशोक चव्हाणांनी धोका दिला? जनतेचं मत बरोबर आहे, का तर या काँग्रेसची जी विचारधारा होती त्या विचारधारानुसार ते काम करत होते आणि त्यांनी म्हणलेले होते की आम्ही भाजपाला धडा शिकूत, ते स्वतःहून धडा शिकलेले आहेत आणि शहरामध्ये तर काँग्रेसला मत तर पडणारच आहे आणि काँग्रेसला पाहून अशोकराव चव्हाण यांना मत दिलेलं होतं। आता इथं मी चर्चा केलेली होती, त्यांचं म्हणणं असं आहे नागरिकांचं की आम्ही अशोकरावच्या विरुद्ध जाऊ, अशोकरावांच्या विरोधात जाऊ असं आमचे ज्येष्ठ पत्रकार यांचंही म्हणणं आहे। काय सांगाल की आता अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश झाला आणि नांदेडच्या जनतेचा रोष जो आपण पाहतोय, तुमच्या नजरेतून काय? रोष तर राहणारच आहे, कारण खूप वर्षापासून नांदेडच्या खास करून मुस्लिम लोकांनी त्यांना खूप विश्वास केला, त्यांना भरभरून वोट दिले आणि खूप साऱ्या इलेक्शनमध्ये त्यांच्या वडिलापासून त्यांना निवडून देत आले आणि अचानक त्यांनी असा निर्णय घेतला तर एक खूप मोठा धोका तर त्याने जनतेला तर दिलाच, त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसलासुद्धा त्याने खूप मोठा धोका दिला असं आपण म्हणू शकतो। आणि याचं म्हणजे त्यांच्या भविष्यावर त्यांची करिअर भाजपमध्ये त्यांचं समाप्त होईल असा एक अंदाज आहे, कारण खूप असे मोठे नेते जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेत किंवा दुसऱ्या याच्यामधून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत, जसे खदगावकर गेले होते, त्यांना आता कोणी विचारत नाही, ते एका कोणत्यामध्ये लावलेलं आहे, तर यांचा पण करिअर एक कोपऱ्यामध्ये लावून जाईल असं मला वाटते। एक पत्रकार म्हणून मला एक सांगा की नांदेडच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सर्व संस्थांवरती अशोक चव्हाणांच्या काँग्रेसचा झेंडा होता, आज ती परिस्थिती काय राहील? काँग्रेसचीच राहील। नेमकं समीकरण म्हणजे अशोक चव्हाण म्हणजे नांदेडचा बालेकिल्ला असं समजलं जात होतं, मग आता भाजपमध्ये गेल्याच्या नंतर काँग्रेसची कशी राहील? नाही, चव्हाणाला पाहून नागरिकांनी मत दिलेलं नाही ना, काँग्रेस पार्टीला पाहून मत दिलेलं आहे, का तर काँग्रेस पार्टीचं विचारधारा भारताच्या इतिहासासाठी चांगली आहे आणि विकासाचं कामं पण केलेली आहेत। अशोकराव चव्हाणांनी स्वतःहून खर्च करून ती विकास काम केलेले नव्हतं। नक्कीच अशोक चव्हाणांना पाहून लोकांनी मतदान केलेलं नव्हतं, तर काँग्रेस पक्षाला बघून मतदान केलेलं होतं। काय सांगाल की अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश झाला आणि आज नांदेडची परिस्थिती ज्या पद्धतीची आहे, आता हीच परिस्थिती पुढे राहील का? हम गरीब माणूस आहे, गरीब माणूस आम्ही अशोकराव चव्हाणला बघून काम करते ते। आता अशोकराव चव्हाण ते BJPमध्ये गेले, आम्हाला त्याला विश्वास नाही। आता नांदेड जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्या 13 संस्था नगरपालिका नगरपंचायती अशोक चव्हाण यांच्या ताब्यात होत्या, महानगरपालिका ताब्यात होती, त्यापैकी महानगरपालिकेत 81 पैकी जवळपास 22 ते 23 मुस्लिम नगरसेवक आणि 14 आंबेडकरवादी विचारांचे नगरसेवक होते, 28 जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेमध्ये होते। मात्र याचा परिणाम थेट अशोक चव्हाण यांच्यावरती होणार आहे। अशोक चव्हाण भाजपात जरी गेले तरी काँग्रेसचीच सत्ता नांदेडवरती येणार आहे, हा दावा येथील नागरिक करतायत। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।